ओम गुरुवे नमः। सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद। आज आपण सुरुवात करीत आहोत परमामृत ग्रंथाच्या अंतिम प्रकरणाला। हा शेवटचा अध्याय आहे, 14वा, आणि याचे नाव आहे साक्षात्कार। पहिली ओवी अशी आहे, तू संशय न धरी मुक्त वर्तती दोही परी, परी तू अभ्यास करी सांगितला ऐसा। अशी ही ओवी आहे। तू संशय न धरी जे म्हटलं आहे ते अर्थातच या ग्रंथाचा जो अभ्यास करतो आहे किंवा जो वाचक आहे त्याला उद्देशून म्हटलेलं आहे की तू संशय धरू नको। मग काय कर, तू मनात कुठलाही संशय न ठेवता परी तू अभ्यास करी। तुझ्या गुरुने त्या प्रकारे तुला अभ्यास करायला सांगितलं आहे किंवा जी साधना दिली आहे ती साधना तू कर। परी तू अभ्यास करी सांगितला ऐसा। कोणी सांगितला? अर्थात गुरुनी सांगितला। जो गुरुनी सांगितला तो अभ्यास कर, मनात कोणताही संशय ठेवू नको। मुक्त वर्तती दोन्ही परी। तुझ्या मनात जर असा संशय निर्माण झाला तुझ्या गुरूंना पाहून, कारण तुझे गुरु ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, आणि ते दोन्ही परी वर्तन करतात। मुक्त वर्तती दोन्ही परी। दोन्ही परी म्हणजे कधी अज्ञानी वाटतात तर कधी ज्ञानी वाटतात। आणि आपण जीवनमुक्ताचं वर्णन नुकतेच पाहिले आहे। तर कधी ते पिसाटासारखे वागतात, कधी मोकाटासारखे बोलतात, तर कधी काय करतील असा काही त्यांना नियम नाही आहे, त्यांचा काही विधी नाही आहे। शास्त्रांनी देखील त्यांना काही विधी सांगितलेला नाही, नियम सांगितलेले नाही आहेत। त्यामुळे त्यांचं वर्तन हे स्वेच्छेनुसार होतं की त्यांना वाटतं तसे ते वागू शकतात। त्यामुळे तू त्यांचा संशय काही घेऊ नको। म्हणून बरेचदा आपल्याला सांगण्यात येतं, तुम्ही गुरुसारखे वागू नका। काय सांगतायत, तुम्हाला गुरु बनायचं आहे का? ठीक आहे, पण तुम्ही गुरुसारखे वागून गुरु नाही बनू शकत। गुरु सांगतील तसे वागून गुरु बना। तुम्हाला नराचं नारायण व्हायचं आहे का? नारायण जर व्हायचं असेल तर तुम्ही श्रीकृष्णाने काय सांगितलं ते ऐका।
श्रीकृष्णाने जे सांगितलं तसं वागा. श्रीकृष्ण जसा वागत होता तसं मात्र वागू नका. श्रीकृष्णासारखं वागाल तुम्हाला अपयश मिळेल, तुमचं हसं उडेल. वागताना रामासारखे वागा आणि श्रीकृष्णाने सांगितलं तसं मात्र वागा. आता असं बरेचदा होतं. कल्पना करा, मी जर अनेक वर्ष माझ्या गुरुसोबत राहिलो किंवा तुम्ही तुमच्या गुरुसोबत राहिलात आणि तुमच्यावर गुरुकृपा झाली, भगवंताचा अनुग्रह झाला, सर्व व्यवस्थित तुमची साधना झाली, तर अर्थातच तुम्ही ज्ञानी होणारच. आणि ज्ञानी झाल्यानंतर बापासारखा जसा मुलगा वागतो, कधी कधी बापाची स्टाईल घेतो, तसा आपल्या गुरुची स्टाईल त्या शिष्यानी जर घेतली तर नवल काही नाही, घेऊ शकतो. तर काही गोष्टी तो आपल्या गुरुसारख्या देखील करू शकतो, कारण त्याच्यासमोर एकमेव जे काही आदर्श असतो तो गुरुचाच असतो. पण हे केव्हा? तुम्हाला स्वरूप साक्षात्कार झाल्यावरती मग तुम्ही गुरुसारखे वागा, नाही तर नका वागू, तुमची इच्छा. मात्र तुम्ही जर साधकत्व स्वीकारलं असेल प्रपंचात राहून, आणि तुम्ही एक ध्येय ठरवलं की नाही नाही मला जे आहे ज्ञान करून घ्यायचं आहे, आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागले, तर तुम्ही साधक झाले. आणि मग तुम्ही साधक झाले की काय करायचं? आता आपण गुरु केलेले आहेत, आपले गुरु महाराज जे सांगतात त्याप्रमाणे आपण तसंच करायचं. तसं म्हणजे इतकं तसं की गुरुनी सांगितलं नाही नाही काही वाचू नको, गरज नाही, नका वाचू, तू फक्त माझी सेवा कर, फक्त सेवा करायची. गुरुनी सांगितलं तू काही इथे येण्याची गरज नाही, आश्रमामध्ये आपल्या घरी सेवा कर, घरून सेवा करायची. त्यांनी जे सांगितलं तंतोतंत त्यांच्या शब्दाचं पालन करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. त्यांनी आणखी काही महत्वाची कामं सांगितली बाहेरची, ती करायची, त्यांचं आज्ञापालन करायचं. तर अशी ही ओवी आहे, तू संशय न धरी, मनात काही संशय ठेवू नको की माझं काही होईल का, मला काही मिळणार आहे का, यातनं माझा काही लाभ आहे का, मला काही कळतं का, मला काही कळत नाही, मला गुरु तर माझ्याशी बोलतच नाहीत, गुरु माझ्यावर रागवले आहेत का, हे गुरु चांगले आहेत का, हे गुरु वाईट आहेत, हे गुरु खरोखरच ज्ञान देऊ शकतील का, मला मोक्ष देतील का, असं काही प्रश्न डोक्यात ठेवू नका. कोणतेही संशय ठेवू नका डोक्यामध्ये. तुमचं डोकं अगदी मोकळं करा, संकल्प विकल्पात्मक ठेवू नका मन तुमचं, आणि जे गुरुने सांगितलं तसंच करा. म्हणजेच तुमची जी वाट आहे तुमच्या ध्येयाप्रती जाण्याची, ती प्रशस्त होईल, असं या ओवीचा पहिल्या ओवीचा अर्थ आहे. परी तू अभ्यास करी सांगितलं आईसा, तुला जे सांगितलं तेच कर, त्याचाच अभ्यास कर. तुला भाषांतर सांगितलं, तू भाषांतर कर. तुला जी भाषा येते त्या भाषेत लिहायला सांगितलं तर लिहिण्याचं काम कर. तुला स्वच्छता करायला सांगितली, स्वच्छता कर. कारण हे गुरुचं जे सांगणं असतं, आपण काल हा विषय बोललो की गुरु हा सत्य संकल्पाचा दाता आहे, त्याचा संकल्प खरा असतो. त्याच्या तोंडून तुमच्यासाठी जी सेवा निघालेली असते ते काही त्याचा काही उद्देश नसतो, त्याच्यामध्ये तो निर्हेतुक असतो. आणि जे निर्हेतुक आहे
ते सगळं परमात्म्याची आज्ञा असते. जे हेतुपूर्ण आहे ती सगळी जीवाची करणी आहे, ते सगळं जीवाचं कर्म आहे. आणि ज्या संकल्पना आहे, विकल्पना आहे, हेतू नाही, उद्देश नाही, ध्येय नाही, आणि असं जे वागणं आहे ते सगळं ईश्वरीय आहे. त्यामुळे गुरु आज्ञा ही ईश्वराचीच आज्ञा आहे, या बाबतीत कुठलाही संशय ठेवू नका. काही विचार मनामध्ये किलबिश आणू नका, आणि तसंच तुम्ही करा, त्यातच तुमचा लाभ आहे. लाभ आहे म्हणजे ऐहिकही लाभ आहे आणि पारमार्थिकही लाभ आहे. ज्ञान तर तुम्हाला मिळेलच मिळेल, पण तुम्ही जर प्रापंचिक असाल तर तुमच्या लक्षात येईल की असं गुरु आज्ञेचं पालन करून आणि गुरुच्या सान्निध्यात राहून आपल्याला आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये देखील बरेच कळत न कळत असे लाभ झालेले आहेत. म्हणून शेवटी बॉटम लाईन ही आहे, अभ्यास करी सांगितला ऐसा. तू तुझी तीच प्रॅक्टिस कर, दॅट हॅज बीन टोल्ड टू यू, दॅट हॅज बीन गिवन टू यू. बस झालं, ही बॉटम लाईन आहे. सांगितले ते ऐका. अशी ही पहिली ओवी झाली. आता आपण दुसऱ्या ओवीकडे वळू. दुसरी ओवी अशी आहे, तैसा सहजशी असशी, तैसा सहजची अससी, परी आले पाहिजे प्रत्ययासी, मग तू ज्ञानीच होसी जैसा तैसा. इथे कवी असं सांगतायत, जशी पहिली ओळ ती वाचकाला, या ग्रंथाच्या वाचकाला उद्देशून होती, साधकाला उद्देशून होती, त्याचप्रमाणे ही दुसरी देखील ओवी साधकालाच उद्देशून आहे. जे या परमामृत ग्रंथाचे वाचक आहेत त्यांनाच उद्देशून आहे. काय म्हणतात बरं कवी? कवी म्हणतात, तैसा सहजशी अससी, जे काही तू आहेस ते सहजच आहेस. तू आत्मा आहेस हे सत्यच आहेस. ते तू वाचतो, ऐकतो व आहे देखील. तू आहे यात काही शंका नाही. तुझे स्वरूप तुला माहिती असो की नसो, जो अज्ञानी आहे त्याला माहित नाही. जे साधक आहेत, अभ्यासू आहेत, आता या सगळ्या आपल्या सुगी ग्रुपमध्ये कानावरती त्यांच्या पडत आहेत, त्यांना माहित आहे की आपलं मूळ स्वरूप जे आहे ते आत्मा आहे. मग काय झालं? ते माहिती असो की नसो, तुम्ही साधक असा की नसा, ते जे आहात, तुम्ही जे ते आहात ते स्वाभाविकच आहात, सहजच आहात. तुम्ही आत्माच आहात, तुम्ही परमात्म्याचा अंशच आहात. तुम्ही अमृतच आहात, तुम्ही अविनाशीच आहात. पण काय, तैसा सहजची अससी आहात तुम्ही, बरी आले पाहिजे प्रत्ययासी. अहो आहात ते खरं, पण ते प्रत्ययाला यायला पाहिजे ना, अनुभव त्याचा व्हायला पाहिजे, नाही तर काय उपयोग? नाही तर मग ज्ञान झालं कसं म्हणता येईल? म्हणजे दोन गोष्टी, एक तर आपण काय आहो हेही कळलं पाहिजे, आणि काय आहोत हे कळल्यानंतर त्याचा अनुभव देखील यायला पाहिजे, म्हणजे आत्मानुभव यायला पाहिजे. आत्मानुभव यायला पाहिजे म्हणजेच काय, अपरोक्षानुभूती व्हायला पाहिजे. परोक्ष आणि अपरोक्ष आपण पाहिलं होतं. परोक्ष म्हणजे काय, इनडायरेक्ट, फक्त शाब्दिक माहिती, शाब्दिक ज्ञान, ते परोक्ष. आणि अपरोक्ष म्हणजे काय,
की जे केवळ शाब्दिकच नव्हे तर प्रत्यक्ष त्याचं ज्ञान झालेलं आहे. शास्त्र म्हणतं कसं ज्ञान झालं आहे? करतल आंबलवत ज्ञान झालेलं आहे. करतल आंबलवत म्हणजे काय? जसा आपण आपल्या तळ हातावरती आवळा ठेवावा आणि त्या आवळ्याला आपण चारही कडनं पाहू शकतो. वर्ण, डावीकडनं, उजवीकडनं, उत्तरेकडनं, पश्चिमेकडनं, काय कुठल्याही दिशेने पाहू शकतो. तो जसा स्पष्ट आवळा आम्हाला दिसतो करतल आंबलं, तसं आम्ही आमच्या आत्म्याला पाहू शकलो पाहिजे असं शास्त्र सांगतं. अर्थात शास्त्राचं जे तात्पर्य आहे ते आपण गुरुकडनं समजावून घ्यायला पाहिजे, परंतु शास्त्रात असं लिहिलं आहे. तर थोडक्यात म्हणजे आपल्याला अनुभव यायला पाहिजे. जे आपण आहोत ते आहोतच, पण त्याचा अनुभव यायला पाहिजे, प्रत्यय यायला पाहिजे. आणि पुढे कवी म्हणतात, तैसा सहजची अससी परी आले पाहिजे प्रत्ययासी, मग तू ज्ञानीच होसी जैसा तैसा. झालं मग तुला एकदा प्रत्यय आला, अनुभव झाला, तुला कळलं. आतापर्यंत तू तोंडाने म्हणत होता मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आता तुला प्रत्यक्ष ते दिसलंच, तुला डोळ्याने, तुला अनुभव आला. आता तुला त्याचं शतप्रतिशत ज्ञान झालं. मग काय झालं? अहो मग काय झालं? काय तू ज्ञानी झाला. नाव यू आर ए एनलायटन्ड पर्सन. अनुभवी झालास, अपरोक्षानुभवी झालास, तू महात्मा झालास. अहो तू त्या परमपद प्राप्त केलंस ज्ञान झाल्याबरोबर. एखाद्या राजाने एखाद्या मंत्र्याला जसं आसन द्यावं, तसं तुला आता त्या परमात्म्याने, भगवंतानी त्या ज्ञानी जनांसाठी जी आसनं असतात त्यातलं आसन तुला दिलेलं आहे. आता ज्ञानी झालास. किंवा अनुभव आल्यावर, अनुभवाशिवाय नाही, परोक्ष ज्ञानाने नाही, असा या ओवीचा अर्थ आहे. आणि अशी ही दुसरी ओवी झाली. आता आपण तिसऱ्या ओवीकडे वळूया. तिसरी ओवी अशी आहे, पाहे पा शेंदाडे पिकली, पाहे पा शेंदाडे पिकली, ती काय देठीहून सोडविली, तैसी दशा जरी झाली तरी राहिले ध्यान. अशी ही तिसरी ओवी आहे. इथे शेंदाडे पिकली म्हटलेलं आहे. आता शेंदाडे म्हणजे मला काही माहिती नाही, पण मी जी माहिती काढली होती ती अशी की शेंदाडे नावाचं आणि ऐकली होती ती अशी की शेंदाडे नावाचं फळ असतं. वर्ण त्याची जी साल असते ती फार मऊ आणि पातळ असते आणि आतमधला जो गर असतो तो थोडासा गोड तुरट वगैरे असतो असं मी ऐकलं होतं. औरंगाबादला असताना तिकडे असेल बहुतेक ते, पण मी स्वतः शेंदाडे खाल्ले नाही किंवा पाहिले. पण आमच्या विदर्भात मात्र शिंदोडे म्हणतात. शिंदी आणि शिंदोडे, शिंदीचे झाडं असतात, अशी शार्प अनुकुचीदार पानं असतात लहान लहानशी त्याची, आणि लहान 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 अशी फळं त्याला लागतात आणि ती शेंदरी रंगाची होतात. गणपतीला जसं आपण शेंदूर लावतो किंवा हनुमंताला त्याचा जो रंग असतो तशा त्या रंगाची ती फळं असतात. आता हे विदर्भातले शिंदोडे म्हणजेच हा शेंदाडे प्रकार आहे का नाही हे मला माहिती नाही. आणि तसाच एक प्रकार इकडे मुंबईला देखील मी पाहिलेला आहे.
त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण असे छान टप्पोरे असे ते शिंदोडे असतात, असं इथे पाहिलेलं आहे. असो, पण इथे आता याचा उपयोग काय, त्या शेंदाडेबद्दल जी माहिती आपण विचार करतोय त्याचा उपयोग असा की या शेंदाड्यांबद्दल कवी म्हणतात, पाहे पा शेंदाडे पिकली ती काय देठीहून सोडविली. त्याची जी परीक्षा आहे की हा जो जे शेंदाडा नावाचं जे फळ आहे, हे शेंदाडे पिकले हे कसं काय समजायचं पिकले म्हणून, ते काय त्याचे काही रंगावरनं कळत नाही. तर ते एकदा त्याचं देठ जे आहे ते जे अगदी पक्क आणि मजबूत असतं, झाडापासून त्याला वेगळं करता येत नाही, ते जर मऊ झालं आणि देठापासून सहज तोडता आलं आपल्याला, तर ते पिकलं असं ते फळ समजायचं. असं ते शेंदाडे नावाचं फळ असतं. आणि विदर्भातलं शिंदोडे किंवा इकडे काय म्हणतात आणखी मला माहित नाही त्याला. तर त्या फळाची जशी परीक्षा आहे की देठ मऊ झालं, देठापासून सुटलं की ते पिकलेलं असतं ते फळ. तसंच या संसारापासून सुटला तैसी दशा जरी झाली, दुसरी ओवी अशी आहे, तैसी दशा जरी झाली तरी राहिले ध्यान. म्हणजे संसारापासून सुटला म्हणजे काय प्रपंच सोडला असं नव्हे, परंतु मानसिकरित्या संसाराचा त्याग केला तरी मात्र तैसी दशा जरी झाली, संसारापासून विलग झाला, संसार वैराग्य जरी आलं, विरक्त झाला संसारापासून, तरी मात्र ध्यान करीत राहावे असं म्हटलंय. तरी राहिले ध्यान, ध्यान करीत राहिलं पाहिजे असं हे कवीचं म्हणणं आहे. पण आपल्या सुगवेमध्ये याला काही आपण विशेष हे दिलेलं नाही आहे अर्थ, कारण ध्यानाची काही आवश्यकता नाही आहे. आपल्या ज्ञानाचा अभ्यास करीत राहावं असा आपण हा अर्थ घ्यावा. कारण आपल्यासाठी जे काही आपल्या वरिष्ठांनी आपल्याला जगद्गुरु शंकराचार्य, आपले आपले संत खटेश्वर महाराज, संत खप्ती महाराज यांनी जी आम्हाला ही दिलेली आहे, साधना दिलेली आहे सांगून, आपला हा जो 150 वर्षाचा जो मार्ग आहे, ज्ञानमार्ग, जो खटेश्वर महाराजांपासून सुरू होतो, तर त्यामध्ये ध्यानापेक्षा ज्ञानाला महत्त्व दिलं आहे. आणि त्यामुळे आपला जो साधना क्रम आहे तो श्रवण मनन निधिध्यासनाचा आहे. अर्थात ध्यानाला विरोध नाही आहे. ज्याला मेडिटेशन ध्यान करायचं असेल त्यांनी करावं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15-20 मिनिटं एकाग्रतेसाठी, त्याचा काही विरोध नाही. आणि तसं तर ज्ञानाचा कशालाच विरोध नाही. तर अशी ही ओवी आता आपण इथे पूर्ण करतोय. पाहे पा शेंदाडे पिकली ती काय देठीहून सोडविली, तैसी दशा जरी झाली तरी राहिले ध्यान. विरक्ती जरी आली तरी ध्यान मात्र जे आहे सोडून देऊ नये, ध्यानामध्ये मात्र राहावं, ध्यान करीत राहावं असं ते म्हणतात. आणि आपलं म्हणणं असं आहे की श्रवण मनन निधिध्यासन जे आहे विरक्ती आल्यावरही करत राहावं, तिथपर्यंत करीत राहावं जोपर्यंत आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि आता ही चौथी ओवी आपण पाहूया. तववरी सांगितलिया रीती, स्वरूप ध्यायजे अतिप्रीती, तरीच साधे परमप्राप्ती सत्य जाण.
स्वरूपाचे ध्यान करा असे कवी सांगतात. कोणत्या रीतीने? ज्या रीतीने तुम्हाला तववरी सांगितले या रीती, ज्या रीतीने तुम्हाला सांगण्यात आलेला आहे ध्यान करा, किंवा तुम्हाला जो साधना क्रम दिला आहे तुमच्या गुरु महाराजांनी, त्याप्रमाणे तुम्ही ध्यान करा किंवा तुम्ही श्रवण मनन निधिध्यासन करा. स्वरूप ध्यायजे अतिप्रीती, आपल्या स्वरूपाचं ध्यान करा, स्वरूपाचा अभ्यास करा, स्वरूपाचं अनुसंधान करा. तरीच साधे परमप्राप्ती सत्य जाण. या आत्मानुसंधानामधूनच, परमात्म्याच्या अनुसंधानामधूनच जे आहे सरते शेवटी आणि आपल्याला परमप्राप्ती होणार आहे. परमप्राप्ती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती, परमप्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती, परमप्राप्ती म्हणजे सर्वज्ञतेची प्राप्ती. अशी ही प्राप्ती आपल्याला कशातून होणार आहे? आत्मानुसंधानातून होणार आहे. आत्मानुसंधान म्हणजे आत्म्याचा शोध. हा आत्म्याचा शोध कसा घ्यायचा? आपण गुरुनी जे सांगितलं त्या मार्गाने घ्यायचा. गुरुच्या उपदेशातून, गुरुनी काही वाचायला सांगितलं त्यातून, गुरुनी काही लिहायला सांगितलं ते लिहा. गुरुनी कल्पना करा, जर आपल्याला काही सांगितलं की नाही रे बाबा तू एक काम कर बरं, हे लिहून काढ, तर लिहा तुम्ही. हे बघा, तुमची काय शक्ती आहे लिहिण्याची, तुमची काय प्रतिभा आहे, गुरु जाणतात, सगळं जाणतात. असं नका समजू तो काय मूर्ख नाही तिथे बसलेला आहे त्या आसनावरती, गुरुच्या पदावरती. तुमची बुद्धी कशी चालते सगळं कळते त्याला. मग तुम्ही आपला शहाणपणा नाही, पण ते मला होईल का, मग मला जमेल का, मी तर माझं वाचनच केलेलं नाही आहे तेवढं, पण मग असं करा ना गुरुजी, मला दुसरं एखादं काम देणं, कशाला हे लिहिण्याचं वगैरे काम देतात, दुसरी एखादी सेवा नाही का? असं हे एवढं काही बोलण्याची गरज नाही आहे. चुकू द्या ना, त्याला काय. तुम्हाला शब्दशः गुरु आज्ञेचं पालन करायचं, कुठल्याही प्रकारे आपली बुद्धी न चालवता, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते पुढे येईलच, आणि आत्ताही आलाय. आपण कितीतरी ओव्या बघितल्या ज्या त्या गुरुशी संबंधित आहे, आणि ज्या अर्थी आता हे साक्षात्कार सांगतात त्या अर्थी इथे गुरु येणारच, कारण गुरुशिवाय कुठे साक्षात्कार आहे. तर सांगितली या रीती, हे मात्र लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचं वाक्य आहे मुकुंदराजांनी सांगितलेलं, की तुम्ही सांगितली या रीती करा, मनाप्रमाणे करू नका आपल्या. तववरी सांगितली या रीती, स्वरूप ध्यायजे अतिप्रीती. तुम्ही तुमच्या स्वरूप ध्यान, स्वरूपाचा अभ्यास जो आहे, आत्माचा अभ्यास जो आहे, सांगितल्याप्रमाणे करा. तुम्हाला इंग्रजी येत नाही आणि तुम्हाला सांगितलं की इंग्रजीत लिहा तुमच्या गुरु महाराजांनी, का तुम्हाला जे समजतं ते लिहा, चुकू द्या, त्याबद्दल गुरु काही म्हणणार नाही. गुरु कुठल्या प्रकारे तुमच्या परीक्षा घेईल आणि कुठल्या प्रकारे तुमच्या अंतःकरणाचं टेस्टिंग करत राहील काही सांगता येत नाही. किंवा काय माहिती, असं सांगता 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 मला एक गोष्ट, मी नानांकडे होतो तेव्हा एक सांगायचे की असेच एक अवलिया संत होते. अवलिया कसले? ज्ञानीच होते. तर त्यांच्या त्या उत्सवामध्ये, त्यांचा जो दरवर्षी उत्सव व्हायचा, गीता जयंती असेल, नाही तर शिवरात्री असेल, नाही तर आणखी दत्त जयंती, कोणता जो उत्सव व्हायचा, त्या उत्सवामध्ये एक तरुण मुलगा प्रवचन करायला येत असे, आणि फार सुरेख प्रवचन करायचा तो दरवर्षी येऊन. जो काही तर सप्ताह 7 दिवस चालायचा, त्याच्यामध्ये 7ही दिवस उत्तम प्रवचन करायचं. आता तिथे जे गुरु होते त्यांनी कधीच ऐकलं नाही त्यांनी येऊन की ते काय बोलतो आहे आणि काय सांगतो आहे, आणि लोक किती जमलेले आहेत, आणि लोक किती आतुरतेने त्याची वाट पाहतात, लोक किती इंटरेस्ट घेऊन ऐकतात वगैरे, काही गुरुला माहीत नाही. मात्र एका वर्षीच्या कार्यक्रमात असं झालं की गुरु तिथे आले. ते हा प्रवचन करत असताना हा मुलगा सरळ स्टेजवर गेले, आणि गेल्या जाऊन त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानाखाली खाडकन एक वाजवली. थापड मारली एक.
आता त्याला कळलंच नाही की हे गुरु का असं मारतायत, पण ते ठीक आहे, गुरुने मारलं, त्यांनी पाय पकडले गुरुचे, झालं, गुरु महाराज आपले जाऊन बसले आणि थोड्या वेळाने परत आपले चालले गेले आपल्या रूममध्ये. हे आम्ही नानांकडे असताना मला असं वाटतं ही सुगर शेवड्यांनी सांगितलेली गोष्ट असावी. सुगर शेवडे फार मोठे आपले हे आहेत, वक्ते आहेत. आमच्याकडेही आले होते, आपल्या सुगवेमध्ये पण आले होते. माझ्या अंदाजाप्रमाणे 2004 किंवा 5ला आले असावे बहुतेक, सुरेशरावांना माहिती आहे. आता काय झालं की तो ज्याला ते कानाखाली थापण मारली होती, पुढे काही दिवसानंतर तो तरुणपणी जो आहे, हळूहळू तो इंग्रजी पण शिकला, इंग्रजीत प्रवचन करायला लागला आणि देश विदेशात जाऊन तो फार मोठा प्रवचनकार झाला आणि फार मोठी माया जमवली. अशी ती कहाणी आहे. तर गुरु कोणत्या रूपाने काय करतील आणि कोणत्या रूपाने काय आज्ञा देतील, काय सांगतील, काय तुम्ही त्याचं मूल्यांकन करू शकत नाही, त्यांचं तुम्हाला काही कळू शकणार नाही. फार कठीण आहे आणि कठीण आहे, हा माझाही खरोखरच अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे कधी कधी एखादी लाभाची गोष्ट विचारायला जावी गुरूंना आणि गुरु असं काही सांगतात की ज्याच्यामध्ये 100% तुमचा तोटा आहे, पण ते करा, तोटा होऊ द्या, त्या तोट्यातच पुढे तुम्हाला लाभ होईल. असं होतं. आता इथे संपवू आपण आपली वेळ, दररोज सारखं पुन्हा आपण एक्सीड करतोय आपल्या वेळेच्या. तर थोडक्यात आपण चौथी ओवी परत पाहू आणि इथे थांबवू. तववरी सांगितल्या रीती, गुरुनी सांगितल्याप्रमाणे स्वरूप ध्याय जे अतिप्रीती, अत्यंत प्रेमाने स्वरूपाचे ध्यान करा किंवा स्वरूपाचा अनुसंधान करा, तरीच साधे परमप्राप्ती. असे केल्याने तुम्हाला परमप्राप्ती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होईल. सत्य जाणं हे तुम्ही 100% 100% जे आहे हे खरे समजा. तर आता इथे थांबवतो. सर्वांना माझे आशीर्वाद.